सिन्नर तालुक्यातील केपानगर येथे 27 मार्च रोजी रात्री 10:15च्या सुमारास तेथील श्रीकृष्ण मंदिर परिसरात एका ट्रॅक्टरच्या धडकेत मयूर द्वारकानाथ कातकडे या युवकाचा मृत्यू झाला होता। मात्र नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार हा अपघात नसून पूर्वनियोजित घातपात असल्याचा संशय व्यक्त करत संशयित ट्रॅक्टर चालकाविरोधात MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। मात्र पोलिसांनी केवळ संबंधितांची चौकशी करून त्यास सोडून दिल्याने नाराज नातेवाईकांनी सर्वपक्षीय आंदोलन समितीच्या साक्षीने गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी सिन्नर बस स्थानक परिसरात घटनेच्या विरोधात आंदोलन केले व संबंधित आरोपीतास चौकशी करून अटक करण्याची मागणी करत सिन्नर तहसीलला निवेदन देण्यात आले। सदरील निवेदनावर शरद कातकडे, योगेश लोंढे, रोहित उगले, महावीर भन्साळी, किरण कोथमिरे, बंडू सांगळे, अनिकेत चकोर, नितीन उगले, शांताराम जायभावे, हनुमान सानप, राजू कातकडे, हर्षल कातकडे, एकनाथ बोडके, ऋषिकेश बोडके आदींसह सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत। यावेळी मोठ्या संख्येने नातेवाईक व कार्यकर्ते उपस्थित होते। SN न्यूजसाठी समाधान आव्हाड। माझा पुतण्या मयूर द्वारकानाथ कातकडे याचं 27 तारखेला अपघाती निधन झालं, परंतु हे निधन अपघाती नसून त्याचा घातपात झालेला आहे। त्यासाठी आम्ही सर्वजण इथं जमलो त्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यासाठी आणि त्याच्यावर मनुष्यद्रोहाचा गुन्हा दाखल होण्यासाठी आणि त्यासाठी आम्ही सर्वांनी इथं निवेदन दिलं तहसीलदार साहेबांना आणि याची सखोल चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे आणि सदर व्यक्तीवरती कठोर कारवाई करा। पोलीस स्टेशनने आरोपीला काल गोळा जमा केलं आणि तात्काळ सोडून दिलं, कोणत्याही प्रकारे त्याला शिक्षा दिली नाही। आम्ही विचारलं बाबा का बरं सोडलं, तर परंतु त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये आरोपीला अटक करता येत नाही। असं जर राहिलं तर आरोपी यापुढे अशा प्रकारे ॲक्सिडेंट करून 100% घातपात करण्याची शक्यता आहे। याचा सखोल चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे। धन्यवाद। आज आम्ही इथं सर्वजण जमलेलो या कारणास्तव आमचे पुतणे मयूर कातकडे, मयूर द्वारकानाथ कातकडे यांचे गेल्या 4 दिवसापूर्वी निधन झालेलं, अपघाती निधन झालेलं आहे। तरी आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देऊन पण अद्यापही जो आरोपी आहे तो फरार आहे। आरोपीला कुठल्याही पद्धतीने अटक झालेली नाही आहे। तर आमची ही मागणी आहे की आरोपीला लवकरात लवकर अटक करावी आणि आरोपीला जेरबंद करावे ही आमची नम्र विनंती। जय महाराष्ट्र। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं म्हणून ओळखले जाणार आहे। तरी आमच्या पुतण्याचा 4 दिवसापूर्वी ॲक्सिडेंट करून त्याचा मृत्यू झाला, तरी अजून पोलीस स्टेशनने आरोपीला पकडले नाही व त्याला कुठल्याही प्रकारची शिक्षा दिलेली नाही।